हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आहे सत्यनारायणची पूजा आणि मी रेडी झालेली आहे रेडमध्ये. ब्लड रेड साडी घातलेली आहे. कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. आणि माझे इयरिंग्स तुम्ही जवळून पाहू शकता. बाप्पाचे इयरिंग्स मी वेअर केलेले आहेत. माझा फुल लुक कसा वाटतो मला सांगा. आणि आज आता पूजा झाल्यानंतर ना आम्ही सगळे घरातल्यांना 5 घरातले त्यांची सगळी फॅमिली सगळे जेवायला येणार आहेत. छोटंसं फंक्शन ठेवलेलं आहे घरात. एक कार्यक्रम म्हणतो, एक सण साजरा केला जातो आपल्या घरामध्ये. बाप्पा आला आहे, आनंद झाला इतका की सगळं वातावरण एकदम बदलून गेलेलं आहे. सो त्यानिमित्ताने एक छोटंसं घरात जेवणाचं महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आमचे मुंबईचे सगळे घरचे आलेले आहेत आणि खूप मजा येणार आहे. काय काय होतं आहे पाहायला विसरू नका. सो कनेक्ट राहा. आणि इथे आम्ही ग्रॉसरीच्या शॉपमध्ये आलो होतो. सत्यनारायण महाप्रसाद आपल्याला करायचं होतं, तर त्यासाठी लागणारी सामग्री सगळी घ्यायला आलो होतो. त्यानंतर आम्ही हार घेतला बाप्पासाठी आणि घरातल्या ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी गजरे घेतले. त्यानंतर आम्ही देवसेना आणि बेसनासाठी ग्रीन केलायची, गोंडीसाठी आणि हळकुंड पण टाक. धरणीवरती कोसळल्याच्या पश्चात त्या ठिकाणी ब्राह्मण त्याला पाणी पिण्यासाठी घेऊन जातो. तेव्हा पाणी पण थोडा सुकावलेला होईल. त्या म्हणतो, हे ब्राह्मणा, तुझे दिवस सुद्धा माझ्यासाठी दुःखात होते. भिक्षा मागून तू दिवस काढत होता, पण नेमकं असं झालं काय? तुला सुखाची प्राप्ती झाली. त्या ब्राह्मण म्हणाला, जेव्हापासून मला सत्यनारायण तयारी केल्यानंतर तत्पश्चात व्यवस्थित पूजन स्वागताची तयारी करण्यात यावी. साधू आणि पत्नी मुलीला सांगते, हे मुली, आपला नवस आता पूर्ण झाला तर तो पूजन करणे त्या दोघांना दिवस होतो. अशा प्रकारे सत्यनारायण तेथील 5 शब्दांचा सर्वांसमोर चला. ओम हरे नमः इति पंचमोक्ता समर्थ बोला. सत्यनारायण भगवान की जय. ॲज युजल माझ्या मुंबईच्या सासूबाईंनी आज महाप्रसाद बनवला. इतका सुंदर महाप्रसाद बनवला आहे. आणि आता पण त्या पनीरची प्रिपरेशन चालू आहे. इकडे सासूबाई आहे आणि सत्यवान गेलेला आहे बाहेर. ऑलमोस्ट 90% त्यांनी तयारी केलेली आहे. तुम्ही बघू शकता आमच्या काकींची खूप ह्यावेळेस हेल्प आहे आम्हाला. सो मला रेडी व्हायला ॲक्च्युली तेच खूप मेन रिझन होतं. गेला का गेलं पुढे झाले मला वाटते. एवढे येतात ते एका थोडी म्हटलं तर एवढं टाकलं पनीर जास्त होईल. कशी पार पडते आणि पड
काय ठरवले नाव का सस्पेन्स आहे काय छोटं लवकर अगं नको ना इकडे मला ते बस माझ्या पडली नाही पूजा असते ना होती साधा गोष्टी म्हणलं पाय नाही पडले पाय पडत जा कोण कोणाचं आहे बाळा कशाला शेती आली पाहिजे. हा मुलगी थोडी शेतामध्ये काम करणार आहे. बघू असं पण म्हणतो. शेती नाही का म्हणजे काय तिला जॉब नाही खाऊ घालणार लाईफ टाइम. जपून पुढे जाऊ नका. वाटते कसलं भारी. ही कुठली रिव्हर येते नाव काय. ही घोड नदी ना आपली. जी निरगुड सरला कनेक्ट होते. तुमच्या इकडे नाही आमच्याकडे तुमच्याकडे जाते. व्हॉट डू मीन पुण्या आम्ही ग. हा लास्ट डायरेक्ट नाही झालं ना. नाही झालं ना आमच्या कॅमेरा नाही झालं. 3 झाले ना. हो झाले मी कॅमेऱ्याकडेच बघते. कधीतरी असंही जगून बघावं. मोठं असून लहानांसारखं वागावं. 4 मार. वो सही. 5 6 मस्त. 6 गेले 6. ओ तुम्ही कसं करू शकता. मला पण पाहिजे. 3 गेले अंश. मस्त. चपटी दगड त्याच्या बाजूला. चालवलं नाही तो मी होतो ते समोर आणि